दिवाळीचं गोड खाऊन जर तुमच्या तोंडाला चणचणीत खायचं असणार ना तर ही चटणी खाऊन बघा. एक वेळा जर तुम्ही खाल्ली ना तर तुम्ही बार बार हीच चटणी खाणार. तर मस्त कांद्याचं एक टकलं करून घ्या आणि कांदा चरचर चरचर बारीक बारीक कापून घ्या आणि आता ते बॉलमध्ये टाका. आणि आता टमाटर घ्या आणि टमाटरचं टकलं नाही, फक्त टमाटर बारीक बारीक कापून घ्या. आता ते टमाटर बॉलमध्ये टाका आणि आता कोथिंबीर कापा कच 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 कच. आता लसूण आणि भाजलेले शेंगदाणे मस्त चांगले खलबत्त्यामध्ये ठेसून घ्या. नाही तर तुमच्याकडे कूट केलेलं असणार ते कूट पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता कूट टाकून झाले, लाल मिरची पावडर आणि मस्त चवीपुरतं मीठ आणि मस्त तडका देण्याला तेल गरम करून आता झणझणीत असा आवाज आला पाहिजे. आणि आता मस्त आपला असा तयार झाला आहे चटणीचा बेत. आता आपण हे कशासोबत पण खाऊ शकतो. एक वेळेस खाल्लंय ना तर बार बार खाणार.